थेट डोंबिवलीत जाणार आहोत। आपले प्रतिनिधी विनोद सध्या आपल्या सोबत आहेत। विनोद, सध्या डोंबिवलीत वातावरण कसं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आम्हाला डोंबिवलीतील दृश्य पाहायला आवडतील, डोंबिवलीतील उत्साह पाहायला आवडेल। नक्कीच डोंबिवलीमध्ये आहे। डोंबिवली शोभायात्रा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि डोंबिवलीमध्ये आता मी आहे जिथून सुरुवात होते भागशाळा मैदान, तिथे मी आता आहे आणि इथे सगळी समिती जमलेली आहे आणि आता काही वेळात म्हणजे अर्ध्या तासामध्ये ती शोभायात्रा सुरू होईल। आपल्या सोबत संयोजन समिती आहे। सर, काय सांगाल, काय प्लॅन आहे आजचा, काय काय होणार आहे आजच्या या शोभायात्रेमध्ये? आजच्या सगळ्या शोभायात्रेमध्ये विविध संस्था विविध वेशभूषा करून आलेल्या आहेत। सो हा विषय घेऊन सगळ्या संस्था सहभागी झालेल्या आहेत आणि मोठा उत्साह आहे। यावर्षी वर्षापेक्षा खूप चांगली संख्या आहे। अनेक जण मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय खास आकर्षण असणार आहे यावेळेच्या शोभायात्रेचं? सो हा जो विषय आहे, या सो भाषा सो संस्कृती असा जो विषय आहे, हा विषय या सगळ्या यात्रेचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। आपल्यासोबत महिला मंडळ सुद्धा आहे आणि हातात लेझिम दिसतंय। काय प्लॅन आहे तुमचा आज? आज आम्हाला सगळ्यांना असं दाखवायचं की लेझिम पण आम्ही लेडीज बायका अशा खेळू शकतो। एक एनर्जी लेवल आमची काय आहे, कुठल्या टप्प्यापर्यंत आम्ही काय करू शकतो, हे आम्हाला आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे। आणि आमचा ग्रुप टीम वीरांगना आहे आणि रोटरी क्लबच्या तर्फे आम्ही इथे आलेलो आहे। एवढे जण आम्ही प्रॅक्टिस झाली आहे का? प्रॅक्टिस झाली, आम्ही एक आठवडा सतत प्रॅक्टिस करतोय। रोटरी क्लब आमचे माधव सिंग आहे आमचे प्रेसिडेंट, आम्ही त्यांच्या हाताखाली, त्यांनी आमची सगळी तयारी करून घेतलेली आहे। सगळे एकदम छान सगळे नटलेले आहात आणि हा गॉगल ही कुणी ठरवली ही वेशभूषा तुमची? हो, आम्ही मैत्रिणींनी ठरवली सगळ्यांनी। नववारी आम्हाला फार आवडते सजायला। हो, सांज आहे, पाडव्याच्या निमित्ताने मराठमोळा सांज घातला जातो, त्या निमित्ताने आपण घालतो, त्या निमित्ताने म्हणून आम्ही पूर्ण हा गेटअप केलेला आहे। तुम्ही कसं? आपला वर्ग 6 महिन्यापासून ह्या गुढीपाडव्याच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात की ह्या दिवशी आम्ही लेझिमची तयारी करणार आणि नटून थटून पूर्ण गुढीपाडवा पूर्ण एन्जॉयने साजरा करणार ह्या मुलींचा। आणि आमच्याकडनं, आमच्या ग्रुपकडनं तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नक्कीच आमच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा। तर श्रुती, डोंबिवलीकर सज्ज झालेले आहेत, लेझिम पथक आहे, ढोल पथक आहे, अनेक जण तिकडे तयारी करतायत। तर अगदी काही वेळामध्ये डोंबिवलीतून ही यात्रा सुरू होईल, शोभायात्रा सुरू होईल आणि त्याचा जल्लोष, त्याचा जो काही नाद आहे, त्याचा जो उत्साह आहे, आपण लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू। श्रुती, खरं, धन्यवाद विनोद। डोंबिवलीतली ही सुंदर दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत त्यासाठी आणि धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।